तुझ्या 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 रूपाचं चांदन. आता समजलं दत्ताभाऊंचा डीजे का बंद झाला. काय बोलला? नाही नाही दत्ताभाऊ ते म्हणजे चिठ्ठी कुणी पाठवली हे शोधणं महत्वाचं आहे. आपण एक काम करूया दत्ताभाऊ, हे महत्वाचं काम आपण ना नक्षत्राला देऊ. ती इथं राहून तपास करल, मी तुमच्या संग येतो. तिला घेऊन जायची काही गरज नाहीये. अरे पण आई साहेबांनी तिला माझ्या बरोबर यायला सांगितलंय ना. कधी सांगितलं? मी नाही ऐकलं. तू ऐकलं? आणि भाऊच म्हणले नक्षत्राला माझ्या संग यायची काही गरज नाही म्हणून. असं आहे वय. हो मग मी आज जाते आपलं माझं घरी. जा. थांब. अरे पण म्या काव म्हटलं की नक्षत्र माझ्या बरोबर नाही आलेली चालणार म्हणून. काव बोललो? म्या तरी कधी बोललो भाऊ बोलले म्हणून? नक्षत्रा सांभाळून जा आणि दत्ताभाऊंना गाडी हळू चालवायला सांग. त्यांच्या डोसक्यात राग भरलाय. डोसक्यात वाऱ्याशीर लगत गाडी चालवतात, त्यामुळे जरा सांभाळून. अच्छा, मग तुम्हीच का नाही सांगत? म्या सांगितलं असतं पण आजकाल तुझंच ऐकतात ते. पण नाही दत्ताभाऊ ऐका. तुम्ही जा ना दत्ताभाऊ. हिरे तर कळून काढ. मी आज सकाळीच आंघोळ केले. मग चौकटीत राहील. नाही मी चौकट. तुम्ही चुकलं तुम्ही जा. मी जरा शोधतो कोणी चिठ्ठी पाठवली. बसू का? दत्तासाहेब, मी असं ऐकलंय की गाडी चालवताना दुसरा कसला बी विचार करायचा नसतो. तू आता मला शिकवणार? नाही तसं नाही. मी फक्त इतकंच सांगत होते की कुणाचा राग बिग डोक्यात ठेवून गाडी चालवायची नसते. दत्ता एकच सांगतो आणि शेवटचं सांगतो. दत्ता हाय हा असा आहे, कधी कोणाचा राग येईल सांगता येत नाही. जमत असेल तर गाडीवर बस. आता कसं सांगू तुम्हाला? तुम्ही सोबत असलात ना की आगीवरून पण हसत चालून जाईन मी. शेवटी प्रेम म्हणजे तरी काय असतं दत्तासाहेब? जळताना खराच तो, आणि आगीशी जवळीक म्हणजे स्वतः तर जळणारच पण सोबत त्यालाही जाळणार. दत्तासाहेब, मी तुमच्यासाठी जळायला तयार आहे. ही बाईक काय चीज आहे? काय ठरलं? एकदा ठरलं की नक्षत्रा मागे फिरत नाही. आई साहेब काय झाले? आई साहेब काय झालंय? बोलवलं? काही काम होतं का? आता फक्त आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकणार. तेव्हा कान नाक डोळण डोसकं समज उघडं ठेवायचं. आता अहो आम्ही काही केलं बी नाही आणि आम्हाला कशापाई तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायलाय? हा काय चाललंय काय? आरोपी? आम्ही काय केलंय? आरोपी कोण आम्ही? अहो आई साहेब आम्ही काय केलंय ते तरी सांगा. सांगतो ना, एवढी घाई कशापाई? कळ, समद्यासनी समद लवकरच कळ. शंकर्या, कागद आणि पेन घेऊन ये. आता काय आमची परीक्षा घेता का काय? वय, आम्हाला बी बघायचं
आमचा कुठला विद्यार्थी कुठल्या विषयामध्ये हुशार आहे? काय अहो काय आहे? वय हे तेच आहे ज्याला परीक्षा म्हणतात. पण आमची परीक्षा कशा पाहिजे? कारण आपल्या घरच्याच माणसांना त्रास द्यायचा, त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं करायची, त्यांना डिवचायचं, ह्या विषयाचा लय अभ्यास केलाय तुमच्यापैकी कोणीतरी. आणि मग असं असताना अशा हुशार विद्यार्थ्याला त्याचं बक्षीस द्यायला न ग? अहो काय काय बोलायलाय तुम्ही आई साहेब? आई साहेब असं असेल तर मग आमचं पण ऐकून घ्या. तुमचे आरोप बिनबुडाचे आहेत. आमचा याच्यात काही बी दोष नाही, आम्ही काही बी केलेलं नाही. आणि तुम्ही आमचं ऐकायचं नाही असंच ठरवलं असेल तर मग आमच्याकडे तरी काय पर्याय आहे? अविनाशराव, जरा विचार करा. आता आमच्याच घरात आमच्याच माणसांची आम्हाला परीक्षा घ्यावी लागते. हे समजा कुणामुळं? त्या नक्षत्रामुळं. हा, अगदी बराबर. कला तुला सांगतो, या नक्षत्रामुळे खऱ्या अर्थानं आमचं डोळे उघडलेत बघ. रेखाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमकं दत्तावर नियम कोणी धरलाय? नेमकं दत्ताला डिवचतंय कोण? या समद्याचा जवळ सुगावा लागत नाही तवर काय आम्ही शांत बसणार नाही. आणि म्हणून नक्षत्रानं जे सुचवलंय तेच आम्ही करालोय. शंकर्या, हा. सांगितलं ना व, कागद आणि पेन घेऊन ये म्हणून. होय. कागद कशा पाहिजे? या चिठ्ठीतल्या ओळी लिहून दाखवायच्यात तुम्हाला. अहो आई साहेब पण त्यांनी काय होणार आहे? त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही काय आमची पोलिसासारखी तपासणी करणार आहे काय? वय जमलं तर पोलिसांना इथंच बोलू. पोलीस? काय बी झालं तरी दत्ताच्या आयुष्याशी, त्याच्या भावनांशी नेमकं कोण खेळाले हे कळल्या बिगर आम्ही शांत बसणार नाही आहोत. शंकर्या, लाग कामाला. मी म्हणाल तसं ताईचे. अरे एकमेकांची तोंड बघून काय होणार आहे? त्यापेक्षा ती चिठ्ठी आणि फुलं कुणी पाठवली ते आत्ताच्या आत्ता खरं सांगून टाका. आणि नंतर जर तुम्हाला खरं बोलावं असं वाटलं तेव्हा कदाचित तुम्ही बोलायच्या परिस्थितीत राहणारच नाही. आई साहेब, आज ज्या नक्षत्राचं ऐकून तुम्ही आमची परीक्षा घेताय ती नक्षत्रा या घरात कधीच परत येणार नाही. हे या कलेचं प्रॉमिस आहे. लिहून घ्या हवं तर कोऱ्या कागदावर. हे घ्या कागद आणि पेन. तुम्ही बी घ्या. पेन राहिला घ्या. हो कलाताई.
दत्ता भाऊ, आता तू जिवंत घरी परत जात नाहीस. हे घ्या, तुम्ही बी नजर टाका जरा. शंकर्या, ही चिठ्ठी जरा जुळवून ठेव. हं? होय तहसील. आणि यांच्यावर नजर बी ठेव. हा. पोलिसांना यायला अजून येळ आहे. पोलीस? आई साहेब, आई साहेब, काय डोकं पिकं फिरलं का काय तुमचं? हा, या असल्या फडतूस गोष्टी पायी पाटलांच्या वाड्यात तुम्ही आता पोलीस बोलवणार होय? नाहीतर काय. मला ना, मला काही कळतच नाही या वाड्यात काय चाललंय ते. नाही, ती कोण कुठली पोरगी येते आणि तुम्हाला काय बी सांगते नाही. आई साहेब, तुम्ही तिच्या विश्वास ठेवून मोकळे झाला. त्या पोरीनं तुमच्या डोक्यात काहीतरी किडा सोडलाय आणि आता तो किडा सगळ्यांच्या डोक्यात वळवळायला लागलाय. नाही नाही, ही म्हणजे चोराला सोडायचं आणि संन्याशाला फाशी द्यायची असं झालंय सगळं. हे अविनाश भाऊ, अरे काहीतरी बोल की. हा, अरे हे समजा मान्य आहे तुला? हा, अरे बघ बघ आपले आई बाप कसं वागवतात आपल्याला, बघ की एकदा. काहीतरी लाज लज्जा शरम अब्रू काहीतरी उरलंय का? समजा घाण टाकलं, बोल की काहीतरी. किती बी नरड सुकवलं तरी काय फरक पडणार आहे ह्यांना? ह्यो दत्तासाठी जो आटापिटा चाललाय ना, ती समजी नाटक आहेत, नाटक. दत्ताचा जीव वाचावा म्हणून हे समज करत नाहीत आई साहेब. होय आई साहेब, तो तुमच्या हातचा हुकमी एक्का आहे आणि तो गेला तर तुमची खुर्ची जाईल जी त्याच्या गुंडगिरीमुळे टिकून आहे. ती खुर्ची जाऊ नये म्हणून हे तुमचं दत्ता प्रेम उफाळून येत आहे. प्रेम कसलं स्वार्थी पण आहे. स्वार्थच आहे हो. तुम्हाला 2 पोरं आहेत, त्याच्यातला दुसरा पोरगा मी आहे जो तुमच्या हातचा पगार घेतो. पगार दिला म्हणून कौतुक वाटतं तुम्हाला. कौतुक कसलं? त्याच्यात मी स्वार्थ आहे, स्वार्थ. घरात दत्तासाठी वेगळं स्पेशल जेवण बनतंय. दत्ता घरात आले की कौतुक होतंय का? कारण दत्ता गुंड मारतो, तुमच्या विरोधातला प्रत्येक आवाज दाबतो. घरात फुलं आली की आम्ही आरोपी, घरात रेखा आली की आम्ही बोलवली. अहो आई साहेब, सत्तेच्या स्वार्थापायी तुमच्यातली आई मारली तुम्ही. स्वार्थी आहेत तुम्ही, स्वार्थी. तोंड सांभाळून बोलायचं. आई साहेब आहेत ते तुझ्या. आज तुझी जीभ घसरली, उद्या तुझा पाय घसरला ना तोंडावर पडशील. खरंच जिला तुम्ही बाहेरची पोरगी समजता ना, ती तुमच्यापेक्षा जास्त मान ठेवते आई साहेबांचा. हो, काय खास तुम्ही मला अडवू नका. अहो या लोकांच्या डोसक्यात गुस्सा भरला, गुस्सा. आणि तुम्ही चिरंजीव लक्षात ठेवायचं, दत्ता वाघ आहे, वाघ. एकट्यानं शिकार करायची ताकद आहे त्याच्यात. आणि तुमच्यासारखे किती पण कोल्हे आणि लांडगे एकत्र आले ना, तर त्यांना एकटा भारी पडल माझा दत्ता. आणि म्या आणि महेश्वरी त्याच्या पाठीशी आहोत, हे ध्यानात ठेवायचं. पोलीस येतीलच इतक्या. कटकारस्थान करायची ज्यांची तयारी आहे
त्यांनी आता त्याचे परिणाम भोगायची बी तयारी ठेवा. शंकर्या कागद घेऊन ये. अव पाण्याचा एक थेंबी घेतला नाही बघा तुम्ही. नाही मला ठाव आहे तुमच्या मनाची घालमेल होत असणार. अव पर त्या दत्ता भाऊसने काय उत्तर द्यायचं, काय सांगायचं त्यांना? मला नाही माहित. मला त्यांच्या समोर जायचं म्हणजे जीवाची घालमेल होती. सोमनाथ दत्ता भाऊ, माझ्या तुला जिंकता नाही सोडणार. कुठं पळून चाललास रे? हो ताई, मध्ये पडायचं काम नाही. बाजूला वा. माफ करा दत्ता भाऊ. दत्ता मोठ्यातल्या मोठ्या गुन्हेगाराला माफ करल, आई साहेबांचा विश्वासघात करणाऱ्याला कधीच माफ नाही करणार. काय ऐकायचं? हा काय ऐकायचं? आई साहेबांच्या हक्काचे पैसे चोरले त्यानं. अहो नाही, असं काय बी केलेलं नाही त्यांनी. अहो एकदा त्यांचं ऐकून घ्यावं. दत्ता एकच सांगतो आणि इमानदारीत सांगतो, आपण बाई माणसावर हात उचलत नाही. त्यामुळे गुमानं बाजूला व्हायचं. आपण सोमनाथला सोडणार नाही. दत्ता साहेब, अहो ते एवढं बोलतायत तर एकदा त्यांची बाजू ऐकून तर घ्या. मी इथं कोणाचं ऐकायला आलेलं नाहीये. इथं फक्त निर्णय होणार. बास. दत्ता साहेब, मी हायस्तोवर तुमच्या हातनं रागाच्या भरात काय बी चुकीचं होऊ देणार नाही. आई साहेबांनी त्यासाठीच मला तुमच्या सोबत पाठवले. ए, तुला मध्ये पडायचं काम नाही. बाजूला. मी ऐकलंय तुमचं, पण मी तुमच्यामध्ये नाही पडत आहे. पण तुम्ही एकदा ऐका माझं. एकदा काही येळ हातून निघून गेली की किती बी वाईट वाटलं, पश्चाताप झाला तरी काय बी अर्थ नसतो. सोमनाथनं ही वेळ त्यानं स्वतःहून आणली. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला भेटलीच पाहिजे. कुणी चूक केली तर त्याला शिक्षा देऊ नका असं म्हणणंच नाहीये माझं. पण दत्ता साहेब, देव सुद्धा गुन्हेगाराला त्याची बाजू मांडायची एक तरी संधी देतोच. मग आपण का नाही? दत्ता साहेब, कधी कधी माणूस चुकीचा नसतो, ती येळ चुकीची असते, परिस्थिती चुकीची असते, जी माणसाला चुकीचं वागायला भाग पाडते. तुमच्या कुठल्याच फैसल्याआड न्याय येणार नाही, कारण तुम्ही कधीच कुणावर अन्याय होऊ देणार नाही याची खात्री आहे मला. फक्त एकदा त्यांचं ऐकून घ्या, आणि तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही सांगाल ती शिक्षा म्या त्यांना दे. पण एकदा. दादा, काय झालंय? सगळं खरं खरं सांगा. आई साहेबांचा घात का केलात तुम्ही? दुसरं मी काय करणार होतो? माझ्या नशिबानच माझा घात केला. माझ्या नशिबानच माझा.
दादा, जे काही घडलंय तुमच्या सोबत ते दत्ता साहेबांना सांग. दत्ता भाऊ, जशी तुमच्यासाठी तुमची आई सर्वस्व आहे, तशी माझ्यासाठी माझी पोरगी माझं आयुष्य आहे. प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आपल्या पोरीचं चांगल्या घरात लगीन व्हावं, ती कायम सुखात राहावी. पोरीच्या डोळ्यात पाणी आलं तर बापाचा जीव तुटतो. मग त्याच पोरीचं लगीन अख्ख्या गावाच्या समोर तुटलं असतं तर माझ्यासारखा कमनशिबी बाप दुसरं काय करणार. गावासमोरच लग्न तुटलं होतं, कशामुळं? माझ्या पोरीचं लग्न हुंड्यासाठी तोडायला निघाले होते मुलाकडचे. मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तर हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. पोरगी मध्ये नसती पडली तर माझा जीवच गेला असता, पण पोरीच्या सुखासाठी ते पण मी सहन केलं. तरी मी त्यांची भूक भागना. पोरीला सासरी नांदवायचं असेल तर आणखीन पैसे पाहिजे म्हणाले. एका बाजूला माझी पोरगी होती आणि दुसऱ्या बाजूला माझी गरिबी. दत्ता भाऊ, एका बापा पुढं तुमचा हा प्रामाणिक नोकर हरला हो, हा शेतकरी हरला हो. म्हणून मी आज ऊस परस्पर इकला आणि पैसे घेऊन गावाला आलो. माझं चुकलं, मी दुसरं काय करणार होतो. दत्ता साहेब, आता तुम्हीच ठरवा काय करायचंय ते. पैशासाठी बापाने पोरीचा सौदा करताना म्या बघितले, आणि इथे हा असा बाप आहे ज्याने पोरीसाठी आपल्या इमानदारीचा सौदा केला. आता तुम्हीच सांगा, काय शिक्षा द्यायची या बापाला? दत्ता भाऊ, ही माझी नीलम लेख. तुम्ही तिला माहित नाही. तुमच्या पाया पडतो. तुला काही सांगू नका. तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. नाही सांगणार. हे बी तूच ठरवलंस वय का? कारण एक बाप खऱ्या आयुष्यात कसा बी असला ना, तर तो त्याच्या पोरीसाठी देवच असतोय. तुमच्या लेकीला तुमच्याबद्दल वाईट वाटेल असं तिच्या समोर काय बी बोलणार नाही आम्ही. दत्ता साहेबांना माझी शपथ आहे. पुरी, कशी आहेस ग बाबा? काय ग, हा सासरी मन रमताय ना बा? अशी अचानक कशी आलीस? म्हणजे आता मी माझ्या घरी आले तर त्याचा आनंद बी नाही झाला वय तुम्हाला? असं नाही. अगं तसं नव्हं, एकटीच आली आहेस ना म्हणून विचारतायत. जावई बापू कुठं आहेत ग? अगं एकटी कुठं, त्यांच्यासोबत बाजारला आलेले. तेच म्हणाले आई बाबांची आठवण येत असेल ना तुला, मग ये जाऊन. मग लागलीच आली बघ इथं. असं आहे वय? हा ना. काय ग, काय झालंय तोंडाला? हा, कुठं काय, काय बी नाही.
निले आय हाय म्या तुझी माझ्यापासून पहिलीस वय काय झालं सांग. अगं कुठे काय आहे ते शेतात काम करताना जरा बांधावरून घसरले आणि त्याचा जरा मार लागला. तू बी नाही आहे हे कोण? अगं खुळे, हे आपलं मालक आहेत. यांच्या कृपेनंच तुझं लगीन पार पडलं. दत्ताभाऊ, जा जा, पाय पड पाय पड पाय पड. दत्ता भाऊ, तुमच्या आमच्यावर लई उपकार आहेत. येळेला कोण पण उभे राहत नाही, पण तुम्ही माझ्या बाच्या पाठीशी उभं राहिलात आणि माझं लग्न झालं. लहानपणापासून बाकडून ऐकत होते की या जगात देव आहे आणि तो चांगल्या माणसांची नेहमी मदत करतो. आज तोच देव साक्षात भेटला बघा. पाया पडते हा दत्ता भाऊ. दत्तासाहेब, या जगात देव असेल तर तो म्हणजे आई, जिनं आपल्याला जन्म दिलाय. हे काय लागले? ते सांगितलं ना व, शेतात काम करताना जरा पडले. खोट. शेतात काम करताना पडल्यावर कसं लागतं हे आम्हाला माहित नाही. या दत्ताचं आयुष्य लोकांची थोबाड फोडण्यात गेलेत आणि तू मला सांगतेय खरं खरं सांग, हे समजा काय? नाही हो, तुम्ही समजताय तसं काही पण नाही. म्या आलोच जरा. तुझ्या बानं या जगात देव असतो हे सांगितलं, आणि त्याच देवाशी खोटं बोलायचं नाही हे नाही का सांगितलं? चुकलं माझं. मला माफ करा. अगं काय झालं ग? माझ्या नवऱ्याने पैशासाठी मला कुठून आणू मी पैसा? हा, कुठून देऊ? मला काय बी समजेना. अगे रडती कशा पाहिजे? कुठं हाय कुठं तुझा नवरा? नाही, नग नग, त्यांना काही बी नका करू. काय नाही करणार, फक्त प्रेमानं समजवतो त्याला. हाय कुठं देव? कोपऱ्यावरच्या जुगाराच्या अड्ड्यावर मित्रांसोबत आहेत. आता काय बोलू मी? काय बी बोलू नकस. रम्या, हे तुझीच बायको ना रे? तिला पण खेची करायला बोललं वाटतं. इथे नको बोललो तो तुला. कशा बाहेर आलीस? दात बसली काय?
तुम्ही इथं आला होता म्हणून मी कालचा मार कमी पडला वाटत. तुम्हासनी कुणीतरी भेटाय आलं. तुझ्या बाळाला सांग नंतर ये म्हणून. चल निघ. अशी नाही ऐकूनच तुझ्या तर तिचा बाप नाही, तुमच्या समन्यांचा बाप आलाय. ए खरबुज्या, आमच्या अड्ड्यावरून आमचा बाप काढणारा कोण आहेस रे तू? तुमच्या पत्त्याच्या गेम मध्ये राजे किती असतात? 4. तुमच्या गेमच्या बाहेर राहून तुमचा गेम वाजवतो ते वापर. पाचवा राजा. आपली आय दत्ता मारते आपल्याला हाक, आणि बाकीच्या दुनियेसाठी दत्ता भाऊच असतो. जी बहीण दत्ता भाऊला मारते हाक, बाकी लोकांसाठी दत्ता बनतो कर्दनकाळ. बाकीची ओळख आपल्या हातचा प्रसाद भेटल्या होईलच. बाबो, दत्ता पाटील. दत्ता पाटील इथे का आले? तर सोडतो गेम, दत्ता भाऊ आलेत. बाबू लय मोठा गेम होणार. चल चल चल. ए कशा बायला सारखं उडायला. तुझ्यासारखे 56 दत्त आहेत ना, असे माग माग करतात माझ्या. आणि नीलम, तू या पॅनला आणलं वय मला मारायला. आपल्याला लढायच्या आधी ना आपली नीट चौकशी करायला पाहिजे होती. तुला माहित नाही आपण काय चीज आहेत. तुला दाखवतो. चौकशी पण होईल आणि बक्षीस पण भेटल. तुझ्यासारख्या बायकोच्या अंगावर हात उचलणाऱ्या नामर्दाला दत्ताचा हात नाही तर त्याची लातच बसते, जो बाई माणसाला मान देत नाही. पैसे पाहिजे घे.
हुंडा पाहिजे अजून देऊ मागून घे माझ्याकडनं हा? जमीन पाहिजे दे. आज तुला पाहिजे तेवढा हुंडा देतो गाडी पाहिजे दत्तभाऊ नका ना मारू त्यांना. नीला मग का थांबवायलीस त्यांना? अन्याय करणं हा गुन्हा आहे, पण अन्याय सहन करणं हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. अहो पण ताई, पैशासाठी आपल्या बायकोला मारणं ही चूकच आहे आणि त्यासाठी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अगं आणि तू आता मागं हटलीस तर आयुष्यभर तुला हा त्रास सहन करावा लागल आणि तुला त्रासात बघून तुझ्या आई बाबांना काय वाटल? त्यांना किती त्रास होईल? पैशासाठी ही माणसं कुठल्या बी थराला जाऊ शकतात आणि त्यांना येळीच धडा मिळाला पाहिजे. माझ्या बहिणीवर हात उचलतो लग्नात कान पिळायचा आहे आता पिळून घे. चुकलं माझं, चुकलं, माफ करा मला, मरल मी. चुकलं माझं दत्तभाऊ, माफ करा मला. माफी मागायची असेल तर माझी नाही मागायची, बहिणीची मागायची. चुकलं माझं, चुकलं, लय मारलं त्यांनी. चुकलं माझं, चुकलं, माफ कर मला, माफ कर. माझी चूक माझ्या ध्यानात आली, माफ कर मला. काय बोलायलाय? तुम्हाला त्रास झाला की मला पण त्रास होतो. किती रक्त आलंय, दुखतंय. हो, बघा हा पैसा कसा बी कमवता येतो, पण असं प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा माणूस कुठे भेटतो? ह्या जगात समद विकत घेता येतं बघा, पण प्रेम नाही हो विकत घेता येत. तुम्हाला मार लागला तर हिच्या डोळ्यात पाणी येत होत. स्वतः जखम खाऊन बी नवऱ्याच्या जखमेवर फुंकर घालते, अशी बायको कुठे भेटणार आहे तुम्हाला? म्हणून माणसं जपा रमेश भाऊजी, कारण माणसाची किंमत पैशात नाही करता येतो. खरं बोलता तुम्ही. माझी चूक माझ्या ध्यानात आली. इथून पुढं मी नीलमला त्रास देणार नाही, आणि त्रास दिला तर तुमची चप्पल आणि माझं थोबाड. चप्पल नाही तर पुण्यांदा हुंड्यासाठी आणि पैशासाठी माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तर गावाच्या इशी उलट टांगीन आणि खालनं मिरचीची दुरी देईन आणि असा मारीन असा मारीन. हुंड्यास तर सोडच, पुढच्या 7 जन्मात लग्नाचं नाव कोण काढायचं नाही गावातलं. आईची आण, बहिणीची आण, तुमच्या तसली येळच येणार नाही. ठीक आहे चल, आता कुठं? जाताना हिच्या बाला भेटून जा. होय, चल. चल. ए दात काय काढाली? काही नाही. काय करेली? कुठं काय? का घाबरताय मला? ए नीलम, त्याला घरी जाऊन पुस. चल आवर, उठ, चल 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 चल. हा चल चल.
काय घाम आलाय, पुसू द्या. बाबा मेले वांग मागलं तुमच्याशी, कुठल्या तोंडाने माफी मागू? चुकलं, माझं चुकलं. दत्ता भाऊंनी मला समजून सांगितलं, तेव्हा माझं डोळं उघडलं. अहो जावाई बापू, जावयानं असं सासऱ्या पुढे वाकू नये. उठा उठा. ए सोमनाथ, तुझी दुनियादारी बंद कर. दत्ता एकच सांगतो आणि लात मारून सांगतो, पोरीवर हात उचलणारा मर्द नाही आणि पोरीला मार देणाऱ्या जावयासमोर झुकणारा बाप नाही. तसं नव दत्ता भाऊ, अहो मुलीचा संसार आहे, तो बरोबर चालला पाहिजे ना. तो तवाच बरोबर चालल जेव्हा तुमच्या मुलीचा जीव सुखात असेल. काय रे, बरोबर का? दत्ता भाऊ कधी चुकीचं बोलतात होय? परत जर माझ्या बहिणीवर हात उचलला, यो दत्ता काय करेल ध्यानात आहे ना? दत्तासाहेब, ठीक आहे, झालं गेलं इसरून नव्याने संसार करायला सुरुवात करा. आमचे आशीर्वाद आहेतच तुमच्या पाठीशी. होय. आणि रमेश भाऊजी, दत्तासाहेबांनी सांगितलेलं लक्षात राहील ना व? होय, अक्षी जन्मभर लक्षात राहील असं समजून सांगितलंय त्यांनी. आणि सोमनाथ दादा, पण तुम्हाला नड होती तर येळीच दत्तासाहेबांच्या कानावर घातलं असतं तर हे समजा झालंच नसतं ना. पुन्हा असं काही होणार नाही याची काळजी घ्या. होय. हे घे. नाही, नग नग, हे कशा पायी? तुम्ही आधीच आमच्यासाठी खूप केलंय. ऐ, भावाला नाही म्हणायचं नसतंय. घे. फक्त तुझ्यासाठी नाही बर का, तुझ्या नवऱ्याला मस्त कपडे घे. आता त्याचे फाडलेत, तुझ्या आवडीचे कपडे घे आणि दोघ जण फिरायला जावा. काय दत्ता भाऊ, आज तुम्हाला शब्द देतो, वाटेल तेवढी मेहनत करेन, शेतात काम करेन, पण तुमचं समद पैसे परत करेन. दत्ता एकच सांगतो आणि शेतकरी आहे म्हणून सांगतो, हीच जादू आहे माझ्या मातीची आणि माझ्या शेतकऱ्याची. माझा शेतकरी कधी बेईमान नाही करणार. म्हणून तर म्हणतो, आपला शेतकरी स्वाभिमानी आहे. हा असा सोमनाथ सारखा. पाटीलवाडीत ये, मग बोलूयात. चला येतो. येते हा. पोरी, तू तू कोण आहेस मला ठाव नाही, पर एक नक्की, तुझं नशीब दत्तगुरूंनी लिहिलेलं हाय बघ, आणि ते चांगलंच आहे. येते.
नीट वागाल ना बायकोशी, हा? तिचा भाऊ वाघ आहे, वाघ. आता पाहिलं ना व, हा? होय. चला 2 घास खाऊन घ्या, चला या. मला अजून बी समजना झालंय, तो गुच्छ, ही चिठ्ठी, हे समज कुणी आणि कशासाठी केलं असेल. हे माहित नाही, पण ताई साहेबांनी पोलीस बोलावलेत हे सांगितलं. तिघांच्याही चेहऱ्यावर 12 वाजले होते. मला पण डाऊट येतोय हे काम तिघापैकी एकाच आहे. आमची तर खात्री आहे हे काम त्या तिघांपैकीच कोणतरी केलेलं आहे. शंकर्या, हा. त्या तिघांनी म्हणावं त्यांची ही अक्षरं जुळवण्यासाठी पोलीस येणार आहेत म्हणून. पोलीस कधी येणार आहेत काय माहित. म्हणजे? म्हणजे पोलीस बोलवले असतील तर येतील ना. ओ अण्णा, कोड्यात नका ना बोलू, माझ्या डोसक्यात काय शिराना बघा. तुला काठीची गोष्ट ठाव आहे? काठीची गोष्ट हं? नाही. आम्ही सांगतो तुला, जरा ध्यानात ठेवून. एकदा एका माणसाकडे 4 मित्र राहायला येतात. आणि नेमकं त्याच दिवशी त्या माणसाकडे होते चोरी. पण चोरी कोणी केली हे काय समजाय मार्ग नसतो, कारण कुणीच मान्य करायला तयार नसतं की त्यांनी चोरी केली म्हणून. मग काय, मग तो माणूस एक युक्ती लढवतो. 4 काठ्या घेतो समान उंचीच्या आणि चौघांनी एक एक काठी देतो आणि त्यासनी सांगतो की उद्याच्याला जी काठी 2 इंचानं मोठी झालेली असेल ती हो चोर, कारण त्या काठीवर त्याची जादूच केलेली आहे म्हणून. असं तो सांगतो आणि झोपाय जातो. मग अरे सारखं मग काय, मग ऐक की. मग मग ते चौघं बी झोपाय जातात. आणि त्यातले ज्याने चोरी केलेली आहे तो स्वतःची काठी 2 इंचानं कापून ठेवतो. तो काय विचार करतो की उद्याच्याला जर का 2 इंचानं काठी मोठी झालीच तर त्याची काठी त्या तिघांच्या समान असणार म्हणून. दुसऱ्या दिवशी 4 जण आपापली काठी घेऊन आले. त्यातली एक काठी 2 इंचानं कमी होती. कुणाची? चोराची. हा बाबा बाबा बाबा, असा गेम आहे भाई. ताई साहेब तुम्ही ग्रेट आहात. आलोच म्या, बघा आता. आपल्या वाड्यात असं काय होईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलेत. कशासाठी महेश्वरी? स्वतःच्या फायद्यासाठी. कुणाला यो वाडा पाहिजे, यातली तिजोरी पाहिजे, कुणाला मालकी हवे, कुणाला सत्ता हवे. आमच्याकडे जे काय बी हाय नव ते समद्यासने समद हवं आहे. आणि म्हणूनच साम दाम दंड भेद समद्याचा उपयोग करून घ्यायला लागले. कारण आमच्यावर वार नाही करू शकत ते.
त्यासने बी माहितीये आमच्या आणि त्यांच्यामध्ये आमचा दत्ता आहे आणि म्हणून आमच्या दत्ताला लई त्रास द्यायला ते. त्यांच्या मार्गातला एकच अडथळा आहे, आमचा दत्ता. चला 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 तयारीला लागा. कसल्या कसली तयारी? बोचकी बांधून घ्या, समजा आवरून घ्या, पोटभर खाऊन पिऊन घ्या. चला चला. शंकर्या डोक्याची तार सरकवू नगस. थोडा वेळ थांबा, अजून काय काय सर्कल ना ते काय सांगता येत नाही. ए फुकट्या, काय बोलायचं ते स्पष्ट बोल. अहो अविनाश भाऊ, तुम्ही इथं जे चमचमीत जेवता ना, आयुष्य आरामात राहता ना, हे समजा तिकडे भेटणार नाही. त्रास होणार तुम्हाला. ए शंकर्या, काय बोलतोयस कळतंय का? ते आई साहेबांनी घातलेलं कोड इथं सुटणं झालंय, त्यावर दुसरं कोड घालायला लागलाय सोय. आणि तिकडं म्हणजे कुठं? पोलीस येणार आहेत अक्षर चेक करायला. ज्याचं अक्षर सेम असेल त्याला जावं लागेल जेलची हवा आणि टेस्टी जेवण खायला. ए चल निघ. ए असल्या फालतू गोष्टी ऐकायला टाइम नाही माझ्याकडे, लई काम आहेत, चाललोय मी बाहेर. अहो अविनाश भाऊ कुठं चाललात? मला माहितीये तुम्हाला लई काम आहेत, पण इथून कुणाला बी जाता येणार नाही. नाही म्हणजे ताई साहेबांचा हुकूम आहे आणि या वाड्यात ताई साहेबांचा शब्द म्हणजे शेवट. करेक्ट आहे, एक नंबर. शंकर, आई साहेबांनी खांद्यावर बसवलं म्हणून आमच्या डोक्यावर बसायचं नाही. कधी खाली आदळू कळायचं बी नाही तुला. कळतंय? दुसऱ्याला आदर देण्यापेक्षा त्यांचे पाय वळण्यातच माहीर आहे, माहितीये मला. ए कोणाशी बोलायलाय त्याचं भान ठेवायचं. शंकर, नोकर हायस नव, नोकरासारखं वागायचं या घरात. तू आणि तुझी ती नक्षत्रा कर्कट कुठलं? ओ कलाताई, आपल्याला काय बोलायचंय ना ते बोला, पण नक्षत्राला काय बोलायचं नाही. नक्षत्र आपली बहीण आहे. या कलानं असल्या 56 नक्षत्रा बघितल्यात शंकर्या. तुझी ती नक्षत्रा ज्या फांदीवर बसून फडफड करते नव, ती फांदी झाडा सकट उपटून टाकू आम्ही, कळणार बी नाही तुम्हाला. नक्षत्रासारखा पक्षी उडतो तो तुमच्या फांदीच्या जीवावर नाही, तर सौताच्या पंखाच्या बळावर. दुसऱ्यांच्या जीवावर उडतात ते तुम्ही. तिच्या पायाखालचं झाड तोडण्यापेक्षा स्वतःच्या पायाखालची जमीन शाबूत राहते की नाही या आधी बघा. काय करणार आहे तू? काय करणार? हाय दम हाय तुझ्यात? दम आहे म्हणून इथं उभा यो शंकर्या. आणि कसं आहे ना कलाताई, ही तर सुरुवात आहे. आणि तुम्हाला पोलिसांच्या कचाट्यातून सही सलामत सुटायचं असेल ना, तर नक्षत्राचे पाय धुवून पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही तुमच्याकडं. आधी ते पाणी प्या, मग बोला माझ्याशी. चल निघ, निघ, चल निघ. हे असल्या पोकळ धमक्याला घाबरत नाही आम्ही. निघ, निघ. मला तर आत्ताच्या आत्ता माहेरी निघून जावं असं वाटतंय. काय सूचना झाले? कले, तू म्हणली होती तसं होणार आहे ना नक्की? तसंच होणार अविनाश भाऊ, तसंच होणार. ती नक्षत्रा आणि तो दत्ता या घरात परत येणार नाहीत. असेल दत्ता वाघ, पर वाघाची शिकार कधी कधी कुत्री भी करतात, एवढं लक्षात ठेव. आणि भवानी तर शिकारी कुत्रा आहे. जिथं भवानीला मौका मिळाला का नाही, त्या दत्ताचा खेळ संपला म्हणून समजा.
बंद पडलीये का? नाही, येळ जात नाही म्हणून टाइमपास करायलोय. नाही तसं नव्ह, पण नेमकं काय झालंय? मला कळलं का नाही की सगळ्यात आधी तुलाच सांगतो. हा, गप बसती का आता? 150. गप बसले होते तरी बी बंद पडली. चावी नीट लावली आहे ना व? अहो रात्र झालीये आणि अंधार बी पडलाय. मग मला भीती वाटायलीये. कशाची? अंधाराची? नव तुमची. काय बोलली? कुठं काय? पुटपुटायचं नाही तोंडातल्या तोंडात. जे काय असेल ना तोंडावर स्पष्ट बोलायचं. बोल. हा गाडीचं बघताय ना व? ए, दात काढाय काय झालं? हा, काही नाही. सांगते का आता? अहो लय भूक लागली हो. तासभर झालंय गाडी बंद पडली आणि भूकेने काय सुचना. म्हणून दात काढायचे. मग आता दुसरं काय करू? जवळपास ना कुठं हॉटेल आहे ना कुठलं दुकान आहे, काहीच दिसना झालं. तिथे मागे एक छोटं घर होतं, तिथे बघूया का? हिला बी आजच बंद पाडायचं होतं. आजचा दिवसच खराब आहे. सकाळ सकाळ कोणाच थोबाड बघितलंय काय माहित. तुमच्या खोलीत आरसा आहे ना व? वय काय म्हणली? काय म्हणायचं का तुला? हा, अहो उगा माझ्यावर कशाला कावताय? मी कुठं काय केलं? आजपर्यंत हिनं कधी दगा दिला नाही. सर्व्हिसिंग करून बी दगा दिलाय. निघूया. दत्ता आज रात्री इथनं निघला नाही पाहिजे. बाईकची एकदम तब्येतशीर विल्हेवाट लावा. अरे हत्यार आणलेत हवं? आणलेत की साहेब. अंगाचे असा धमाका झाला पाहिजे ना, अख्ख्या पंचक्रोशीत आवाज घुमला पाहिजे. चला. कुणी आहे का घरात? घरात कुणी आहे का? या घरात कोण राहतं असं वाटत नाही. घरासारखं घर तर दिसतंय. काहीतरी खायला असेलच की. बघू का? तुम्हाला भूक नाही लागली होय?
तुला लागले असेल तर बघून घे. बघते. मिरची. शंकर्या, हा एक तांदूळ आहे आणि तुरीची डाळ पण आहे. खिचडी लावू? चालेल ना? भूक नाही मला. अहो 2 घास खाऊन तर घ्या, जीवाला बरं वाटेल तुमच्या. इथं मोबाईल नेटवर्क नाही, मला खायचं पडले. अहो सांगते ना, तुम्ही खाऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. तुझ्या खाण्याने मोबाईल नेटवर्क येणार आहे व्हय? नाही, पण नेटवर्क नाही म्हणून जे तुमचं डोसकं गरम झालंय ना, ते तरी नाही होणार. खाऊन घ्या तुम्ही. हर एक कुत्ता अपने गली में शेर होता है. स्वतःच्या एरियात लय मास दाखवतोस ना. आज या भवानीच्या तावडीत घावलायस. बघतो स्वतःच्या पायाने कसा चालत जातोस ते. तिच्या आईला